पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या कोठडीमध्ये वाढ। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमारला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी। पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी डॉक्टर पल्लवी सापळेंकडून ससून रुग्णालयात चौकशी। डॉक्टर पल्लवी सापळेंवरही आहेत भ्रष्टाचाराचे आरोप। कोस्टल रोडच्या ढाच्यात नव्हे तर सांध्यांमधून पाणी गळती। बोगद्याच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। सगळे सांधे परदेशी तज्ञांच्या मदतीने भरण्याचे पालिकेला निर्देश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व तयारीचा आढावा। या वर्षीच्या पावसाळा आपत्ती मुक्त। मुख्यमंत्र्यांचा विश्वास तर एसडीआरएफच्या पथकांची संख्या वाढवण्याच्या सूचना। जरंडेश्वर साखर कारखाना पुन्हा एकदा एसीबीच्या रडारवर। राजेंद्र घाडगेंची एसीबी कडून चौकशी। राजेंद्र घाडगे अजित पवार यांचे निकटवर्तीय। पुणे हिट अँड रन प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी। 2 आमदार आणि मंत्र्यांची भूमिका संशयास्पद। फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी। 400 पारच्या घोषणेमुळे महायुतीचं नुकसान। भुजबळांचं वक्तव्य तर भुजबळांना आवरलं पाहिजे, निलेश राणेंकडून संतप्त प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंमुळे अनेक नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी। मी शरद पवारांच्या सोबतच, पक्ष बदलण्याच्या अफवांवर सोनिया दुहान यांचं स्पष्टीकरण। गुरमीत राम रहीमला पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचा दिलासा। रणजित सिंग हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीमची निर्दोष मुक्तता। उत्तराखंडमध्ये बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी। अवघ्या 18 दिवसांमध्ये 5,09,688 भाविकांनी घेतलं दर्शन।